तर राज्यभरात अतिवृष्टीची शक्यता आहे आणि खास करून तुम्ही जर का येत्या काही दिवसात कोकणात जाण्याचा प्लॅन आखत असाल तर तो प्लॅन पुढे ढकला, कारण प्रचंड पडलेला पाऊस, नद्यांना आलेला पूर यामुळे वाहतुकीची पूर्ती कोंडी झालेली आहे। खेड जवळच्या जगबुडी नदीवरच्या पुलाची ही अवस्था बघून पावसानं कोकणात काय धुमशान घातलं असेल याची फक्त कल्पना करा। नदीच्या पाण्यानं पुलावरून सीमोल्लंघन केलं आणि मुंबई गोवा हायवे ठप्प झाला। एसटी वाहतूक बंद झाली। गोव्याकडून येणारी वाहतूक चिपळूण कराड मार्गे वळवली आणि मुंबईवरून येणारी गोव्याकडे वाहतूक खेडमध्ये स्टॉप केलेली आहे। लोकांच्या जीविताच्या सुरक्षिततेच्या कारणास्तव वाहतूक आम्ही कराड मार्गे वळवलेली आहे। खेडमध्ये रस्त्यावर, घरात, बाजारात पाण्यानं चक्क घुसखोरी केली, त्यामुळे लोकांची तारांबळ उडाली। नद्यांच्या पाणी पातळीतही विक्रमी वाढ झाली। कोकणामध्ये जास्त पडण्याचा पाऊस याच्यामुळे की वेस्टर्ली स्ट्रॉंग्स होत असतात, म्हणजे वेस्टर्ली जे विंड्स येतात अरेबियन सी समुद्रावरून ते स्ट्रॉंग झाल्यामुळे आपल्याकडे जास्त पाऊस पडण्याची शक्यता असते, कारण वेस्टर्न घाट आहे जो तो सगळे वारे अडवतो आणि आपल्या इकडे पाऊस जास्त पडतो आणि ही परिस्थिती 27-28 तारखेपर्यंत अशीच असण्याची शक्यता। पावसामुळे रस्त्यांवर जणू संचारबंदी लागल्यासारखी स्थिती होती। ढगफुटी व्हावी अशा पद्धतीनं खेड परिसरात पाऊस झाला आणि अवघ्या काही तासामध्ये खेडमध्ये 297 मिलीमीटर पावसाची नोंद झाली होती। याच पद्धतीनं मंडळगडमध्ये 160 मिलीमीटर पाऊस पडला 24 तासामध्ये, दापोलीमध्ये 129 मिलीमीटर पाऊस पडला तर चिपळूणमध्ये 130 मिलीमीटर पाऊस पडला होता। मात्र पावसाचा सर्वाधिक कहर पाहायला मिळाला तो खेड शहरामध्ये आणि अवघं खेड काही तासामध्ये जलमय होऊन गेलं होतं। कोकणात पुढचे काही दिवस पावसाचा प्रकोप असाच सुरू राहणार आहे, त्यामुळे कोकणात जाण्याचा बेत असेल तर जरा पुढे ढकला। सचिन देसाई, एबीपी माझा, रत्नागिरी।